ओ साहेब या की जरा साहेब या इथे या. ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. तुम्ही बरं का कुठल्या नियमात प्रायव्हेट प्रॉपर्टीत आलेला आहात ते जरा आम्हाला सांगा. तुमचं समजावून सांगा. आम्हाला समजलं तर आम्ही बाजूला होतो. या साहेब या माझी सही आहे का माझी सहमती आहे साहेब विचारले ती पोरं तिकडे ती पोरं बघू जाणं माझी वाट या 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 जरा राहिले. साहेब आपण प्रायव्हेट साहेब साहेब अग्रीमेंट नसताना तुम्ही ह्या क्षेत्रात आलेला आहात प्रायव्हेट. तुम्हाला कुठला अधिकार पोहोचतो ते कलम सांगा. आणि त्यात जर असेल तरतूद तर आपण तुमचं त्या ज्ञानाचं स्वागत करून आम्ही इथून निघून जाऊ. या साहेब बोला आपलं नाव. साहेब जरा नेम प्लेट वरी करा. नाही हा साहेब म्हणजे तुम्ही या ठिकाणी माझ्या शेतात आलेला आहात बरं का. हो 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 मग ऐका ना साहेब शासकीय काम नाही साहेब. ही म्हणजे की प्रायव्हेट कंपनीची आहे बरं का. महिला भगिनीला शिवी दिलेली आहे. तुम्ही शिवी वगैरे काही दिलेलं नाही बरं का साहेब. प्रूफ आहे. साहेब आपण प्रायव्हेट जागेत उभे आहात. तुम्ही या ठिकाणी कुठल्या अधिकारात आलेले आहात हे जरा आम्हाला याची माहिती द्या. आणि आम्हाला जर ते पटलं तर आम्ही काम अडवणार नाही. आम्ही कायद्याचं हे करणार आहोत बरं का. हे ज्या ठिकाणी आता तुम्ही जे उभारलेले आहात ह्या क्षेत्राची मालकी वैयक्तिक आहे बरं का. आणि याचा कुठलाही अग्रीमेंट करार झालेला नाही. तरी आपण या ठिकाणी येऊन दमदाटी करत आहात. माझ्या आईचं वय 65 आहे. जर तिच्या आरोग्याला काय जर झालं तर जबाबदार वाघमारे साहेब आपण असाल. शिंदे साहेब आपण पण असाल. ही एवढी फोर्स घेऊन या ठिकाणी येऊन दबाव टाकण्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला शिव मॅडमनी जी संरक्षण जे दिलेलं आहे ते पवन चक्की कंपनीच्या 7 एकर मध्ये दिलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी आलेलो नाहीत. तुम्ही या ठिकाणी अतिक्रमण करू नका विनंती आहे तुम्हाला. आम्ही आमच्या वैयक्तिक प्रॉपर्ट जागेत उभे आहोत. आपण सर्वजण या ठिकाणून निघून गेला तर चालेल. सगळे कामगार तुम्ही निघा या ठिकाणावरून. आई यांना जायला सांग जरा. सांग यांना सांग. तिकडे होतं वेगळं होतं. ही माझं स्वतःचं आहे. मी काम करू देत नाही. हे तुम्ही निघा ना भाऊ. हे उठ. हे चल निघ. हे उठ रे. हे हो बाजूला. हे चल चल बाजूला. हे चल चल हो त्या पलीकडे दगडाच्या पलीकडे हो. चल निघाल मग. चल जल्दी. हे निघा रे बाळा. ही प्रायव्हेट जागा आहे. या प्रायव्हेट जागेत तुम्ही नाही येऊ शकत. साहेब आपण या ठिकाणी बंदूक घेऊन प्रायव्हेट जागेत येऊ नका विनंती आहे आपल्याला. नाही नाही भीती वाटते काय. तुमची पण आम्हाला भीती वाटते. नाही नाही मला नाही भीती वाटत. मला माहित आहे कायदा. माझी आई 65 वयाची आहे. बंदूकधारी जर दिसला तर तिला माझं मुलाचं काय तर होईल काय अशी म्हणून तिला भीती वाटेल. म्हणून हत्यार जे आहे आपण त्या ठिकाणी एका ठिकाणी सुरक्षित ठेवून या. बरं आपण निघा आपण. सुरक्षित आहे हत्यार आमचं. तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही हत्यार कुठे ठेवायचं कुठं नाही ते. नाही साहेब त्याबद्दल नाही. मी तर हत्यार वापरण्याची आवश्यकता नाहीये. आपल्याला हत्याराची अजून माहितीच नाही अजून काय हत्यार असतं. नाही ठीक आहे असू देत. बस तेवढ्याच गोष्टी. नाही भीती दाखवू नका हत्याराची. दाखवली बाकी काय नाही. त्या गोष्टी साहेब आपण जरा इथून निघालात तरी चालेल बरं का. कारण ही प्रायव्हेट जागा आहे. विनंती आहे तुम्हाला. प्रोटेक्शन साठी नाही प्रोटेक्शन तुम्हाला तुम्ही शासकीय आदेशाचं उल्लंघन करता. साहेब तुम्हाला कालपासून तुम्ही शिवी देतात. जबरदस्ती करायला लागलाय. आमच्या महिला पोलीस अंमलदार यांना तुम्ही शिवीगाळ करतात. आमच्यावर तुम्ही खोटे नाटे आरोप करून साहेब. खोटे शेंडे साहेब. ओ शेंडे साहेब. खोटे गोडके साहेब. आता कशाला केलं ज्यावेळी तुमच्या शेट्टे साहेब त्यावेळी सिक्युरिटी इंचार्ज. गोडके साहेब. शेंडे साहेब आपण शिवी द्यायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला. शेंडे साहेब एक शिक्षक आपण हे क्षेत्र ज्या ठिकाणी उभे आहात ही जागा प्रायव्हेट आहे. विनंती आहे तुम्हाला प्रेमाची विनंती आहे. या प्रायव्हेट जागेत तुम्ही येऊ नका काय. याचा अग्रीमेंट करार काही झालेला नाही. जागा शिक्षक आहे तुम्ही एका महिलेच्या अंगावर जाता महिलेला बरं का साहेब. करता
तुम्ही ड्रेसवरच्या महिलेला शिवीगाळ करता. हे शिक्षक म्हणून तुम्हाला शोभतं का? कुठल्या कायद्याने तुम्हाला हे सांगितलंय सांगा? साहेब आपलं नाव? कुठल्या कायद्यानं तुम्हाला आपलं नाव? महिलेला शिवीगाळ साहेब करता? आपलं नाव? कायद्यानं सांगितलं? साहेब आपण जबरदस्ती करू नका, फोन हिसकावून घ्यायचा प्रयत्न करू नका. मला जबरदस्ती अजिबात करत नाहीये. तुम्ही आणि तुमची आई आमच्या महिला भगिनीच्या अंगावर आला आणि शिवीगाळ करत आहात. साहेब खोटे आरोप लावू नका. आपण या ठिकाणी सत्याचा आधार घेणार आहोत. लावत आहात. हे कायद्याने चालू आहे, आपलं काय मनाने कोणी आलेलं नाही साहेब. साहेब फक्त प्रेमाची विनंती आहे, म्हणजे आम्ही ऐका ना, आम्ही कायद्याचं पालन करणारे आहोत. तुमच्या संरक्षणासाठी आलो तर धन्यवाद साहेब, आमच्या संरक्षणासाठी खूप खूप धन्यवाद. आमची महिला भगिनी तुमच्या शिवीमुळे खूप घाबरली आहे. बस होऊन ती बाजूला बाजूला जाऊन थांबलेली आहे. तुमच्या भीतीमुळे तुमच्या शिवी मॅडम साहेब हा महिला भगिनीला चक्कर आलेली आहे. एसपी मॅडम कडे हा व्हिडिओ जाईल, खोकर मॅडम कडे. येस, महिला भगिनीचे आपण मेडिकल चेक करूया. त्यांच्या चेकअप मध्ये जर दिसून आलं खरा आरोप की खोटा, त्याची बी आपण छाननी करूया. ओके साहेब. ऊस काढायला गेला, बघू ऊस. साहेब चला बरं या इकडे या इकडे तू आम्ही तुमच्या क्षेत्रातून बाहेर जातो का असेल ते कायदेशीर कारवाई करू आपण. सगळं recording आहे. या इकडे काय असेल ते साहेबांशी बोलून कायदेशीर कारवाई करू. तिला असली शिव्या दिल्या ते नाही तर सांगत ते. एका महिलेला असली शिवाय शिक्षक देऊ शकतो का? कोणालाही शिवीगाळ केलेली नाही. फक्त रेकॉर्ड आपण दडपशाही करण्यासाठी कुठल्याही गोष्टीचा आरोप लावू नका. शेख साहेबांकडे आपण व्हिडिओ देऊ. चला फक्त आपल्याकडे आहेत, आपल्याकडे व्हिडिओ आपल्याकडे सगळे आहेत. चला चला ऊस काढ. कायद्याचं पालन करा. कायद्याचे जर अंमलदार जर महिला भगिनी सुरक्षित नसतील, एका शिक्षक नराधम शिक्षक हा महिलेला अश्लील शिवाय सर्वसमक्ष देतोय, हे कुठल्या कायद्यानं चालतंय? हे त्या मला शिक्षकांनी सांगावं. करा, रेकॉर्ड करा आणि मॅडम कडे तुम्ही हे करू शकता. आमच्या मॅडम साहेब भगिनी आहेत. पवन चक्की कंपनीचं बाजू घेऊन एवढं आरोप करण्याची काही आवश्यकता नाही साहेब. वाघमारे साहेब आपण कायद्याचे रक्षण करते आहात, ह्या पद्धतीनं ट्रीट करू नका. खोटे आरोप वगैरे करू नका, कारण आपलं डिपार्टमेंटली असतं. जरा इकडे आहे अलीकडे. बरं साहेब, या ठिकाणची दगड जी लावलेली होती ती खून कुणी काढले? आम्ही बघितले नाही सर. आम्ही तिथे बघायचं. आम्ही बरं साहेब, बडकर साहेब आपल्यापैकी कुणी काढले का? मग या ठिकाणी आता समजा इथं खून जी केलेली होती कुणी तर काढलीच आहे. बघा दगड या ठिकाणी बाजूला टाकलेले आहेत. आता ही अशी दडपशाही करून जर शेतकऱ्यावर अन्याय करायचा जर असेल तर आता आम्ही न्याय मागायचा कोणाकडे? आहे अलीकडे थांब, हे पलीकडे त्यांचं क्षेत्र आहे. आपण अलीकडल्या आपापल्या तुझ्या मालकीच्या क्षेत्रात तू थांब. वाघमारे साहेब आपली चांगली पदवी दिलात, मला धन्यवाद. चांगलं रिटायर व्हाल, पदोन्नती चांगल्या होतील तुमच्यावर का ह्या कामाच्या पद्धतीमुळं.